जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होय. बघा, ते स्वतःचेही आणखी काही सांगतात. ज्ञानोबा म्हणतात, मी तुम्हाला नुसतेच सांगतो असे नाही, तर मी सुद्धा तसेच करतो. उपदेश करणारा जो आहे तोही तसा वागतो, म्हणून तसा उपदेश करतो. सांगणारा जर तसा वागत नसेल आणि तो नुसते दुसऱ्यांना सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास बसत नाही. आपण तर काही करत नाही आणि दुसऱ्याला सांगतात. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. स्वतः कोरडा आहे, पाषाण आहे, दगड आहे. दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगतो, मग कसे काय विश्वास ठेवतील? ज्ञानोबांचे तसे नाही. ज्ञानोबा म्हणतात, मी स्वतः सांगतो ना, मी सुद्धा तसाच करतो, तसाच वागतो. काय करतो? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. ह्या ज्ञानदेवांच्या ध्यानी मनी तो रामकृष्णच आहे. तो आत्मा रामच आहे. राम, कृष्ण, हरी, पांडुरंग ही विविध नावे जी आहेत ती त्या आत्मारामाचीच आहेत. आत्मा एकच, नाव भिन्न आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही देवाचे नाव घ्या आणि त्या ठिकाणी मन लावा. ते नाम घेत असताना त्या नामामध्ये तुमचे मन लागू द्या, कारण नामामध्येही नामी असतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होय. अरे, एका जन्माच्या पुण्याने भागणार नाही हो. एका जन्मामध्ये किती पुण्य कराल तुम्ही? कारण तुमचा बराचसा वेळ झोपेमध्ये जातो. आपले आयुष्य असेच असते. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याची 50 वर्ष झोपेत गेली आणि लहानपणी तो बाळ असतो तेव्हा तर त्याचा बराचसा वेळ झोपेतच जातो. म्हणजे आपले जे बालपण आहे ना, जी आपली शिशु अवस्था असते, ही तर झोपेची अवस्था असते, अज्ञानाची अवस्था आहे ती. पुढे जसजसा तो मोठा होत जातो, शहाणा होत जातो, जगाचे ज्ञान व्हायला लागते, तसतसा तो जगाकडे पाहायला लागतो. मग तो देवाकडे कसा जाईल? कारण त्याचा पुष्कळसा वेळ झोपेत गेलेला असतो. आपले सुद्धा काय चालले आहे? आपलाही बराचसा वेळ झोपेत जातो आणि बाकीचा वेळ कामांमध्ये जातो, संसारामध्ये जातो, निरनिराळ्या गोष्टींमध्ये जातो. आपण सुद्धा सगळा वेळ देवाकडे कुठे लावतो? म्हणून ज्ञानोबा सांगतात, एकाच जन्माच्या पुण्याने भागणार नाही. हे जे हरिजप करणे आहे, हे जे देवाचे ध्यान करणे आहे, देवाकडे मन लावणे, ह्याच्यामुळे पुण्य प्राप्त होते खरे, परंतु हे एकाच जन्मात पूर्ण होणार नाही, अनंत जन्माने. ज्ञानोबा म्हणतात, अरे, असंख्य जन्म घ्यावे लागतील तुम्हाला. अशा प्रकारच्या या हरीच्या दर्शनाने, या हरीच्या जपाने, या आत्म्याच्या स्मरणाने तुम्हाला अनेक जन्मात पुण्य संपादन करीत करीत मग तो जो पुण्याचा साठा होईल तेव्हाच तुमचे मन देवाकडे लागेल. ज्ञानोबा एका जन्मात तयार झाले नाहीत. ज्ञानोबा सांगतात, माझे जे स्वरूप आहे हे स्वरूप एका जन्माचे नाही. असंख्य जन्मांमध्ये मी पुण्य करीत आलेलो आहे, म्हणून मला आता हे कळते. तुम्हाला मागच्या जन्माचे कळते का? कोणत्या जन्मात कोण होता तुम्ही आणि काय पुण्य केले मागच्या जन्मामध्ये तुम्ही? आणि आपल्याला वाटते सगळं काही पटकन व्हायला पाहिजे. आम्ही कधीपासून देवाचे नाव घ्यायला लागलो आहोत, तरी देव मला कसा प्रसन्न होत नाही? अरे, पुण्य केलेस किती तू? आता तर तुम्ही यायला लागलात ना, आता तर दिगंबर दिगंबर म्हणायला लागलात. यापूर्वी काय करीत होता? तात्पर्य असे की अनंत जन्माच्या पुण्याने त्या आत्मस्वरूपाला प्राप्त करता येते. म्हणून निदान आता जो जन्म मिळाला आहे तो पुण्य करण्यासाठी घालवा. ह्या वेळेला तरी भलं करून घ्या, पुण्य जमवा. आणि पुण्य जमवायला काहीच वेळ लागत नाही, म्हणजे फारसं काही करायला लागत नाही. फक्त त्या देवाचे, त्या आत्म्याचे स्मरण करा. दिगंबरा दिगंबरा म्हणा, हरी हरी म्हणा, रामकृष्ण रामकृष्ण म्हणा. कोणत्याही देवाचे नाव घ्या, सगळी त्याचीच नावं आहेत. कुठल्याही नामाने तुम्ही त्याचे स्मरण करा.
तुम्हाला पुण्य मिळेल आणि अशी पुण्याची साठवण केली की मग त्या पुण्याच्या साठ्याने तुम्हाला तो आत्मराज प्रसन्न होईल, असे ज्ञानोबा सांगतात. किती कठीण आहे हे. हरिपाठ सोपा आहे का? पुढे ज्ञानोबा सांगतात, आता भक्ती करता ना तुम्ही देवाची? हो ना, आम्ही भक्ती करतो ना आता. हरी 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 म्हणतो आम्ही आता. दिगंबरा दिगंबरा हेही म्हणतो. हरी 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 हरी. पण ज्ञानोबा म्हणतात, हे जे तुम्ही म्हणू लागले हरी हरी दिगंबरा दिगंबरा पांडुरंग रामकृष्ण हरी, या म्हणण्याला भावाची जोड द्या. भाव म्हणजे अंतःकरणातील वृत्ती. नुसती तोंडाने बडबड नाही. तोंडाने आपण अनेक शब्द बडबडतो. आपले तोंड बंद राहते का? आता घरी गेल्यानंतर किती बडबड चाललेली असते. आपल्या तोंडामधून किती शब्द बाहेर जातात. तशी बडबड नाही करायची. देवाचे नाव घेणे ही नुसती बडबड नाही. त्या शब्दांना, ते जे देवाचे नाम आम्ही उच्चारतो ना, त्याला भावाची जोड द्यायची, भक्तीची जोड द्यायची. असे नाम घ्या, मग ते तुम्हाला पुण्य देईल. आता हा विचार किती चांगला आहे. नुसती बडबड करीत बसले तर त्याने काय होणार? एरवी आपण किती बडबड करतो. काही लोकांना इतकी बडबड करण्याची सवय असते ना की ते चुपच राहत नाही. सारखे बडबड बडबड करत असतात. काय काय बोलत राहतात. मग अशीच बडबड जर तुम्ही देवाच्या नावाने केली, नुसते देवाचे नाव घेत बसले, हरी 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 असे नुसतेच भावाशिवाय बडबडत राहिला, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्याच्यामध्ये भाव आला पाहिजे, असे ज्ञानोबा म्हणतात. म्हणजे तुमच्या जपाला, तुमच्या म्हणण्याला भक्तीची जोड मिळाली पाहिजे, भावनेची जोड मिळाली पाहिजे, प्रेमाची जोड मिळाली पाहिजे आणि प्रेमयुक्त असं ते नाम जपले गेले पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, भावे विण भक्ती. भावनेशिवाय भक्ती नाही. देवाची भावना नाही आणि नुसतीच भक्ती करतो, वाजवतो टाळ्या, भजन करतो, वीणा वाजवतो, टाळ वाजवतो. भक्ती आहे, परंतु त्यामध्ये जर आत्म्याचा भाव नसेल, त्या आत्म्याच्या संबंधीची भक्ती नसेल, तर ती भक्ती गौण भक्ती होईल. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. भक्ती तर पुष्कळ लोक करतात, परंतु त्या ठिकाणी तो भाव असला पाहिजे. भाव म्हणजे काय असतो? बाजार भाव नाही बरं का. भाव म्हणजे अशी भावना की जी भावना केली असता देवाशिवाय तिच्यामध्ये दुसरा कुठलाही भाव येत नाही. देवाशिवाय दुसरा कोणताच विचार येत नाही. तोच देवाचा भाव आहे, भक्तीचा भाव आहे. मग भक्तीच्या भावामध्ये संसाराचा भाव येऊ नये, अन्य गोष्टींची भावना येऊ नये. भक्ती तर आहे, परंतु भाव नाही. मग काय उपयोग? नुसती बडबड होते. म्हणून भक्तीला भावाची जोड द्या. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.